वेलकम टू द ब्लॉग नंबर 11 विथ भाषा. मित्रांनो, आज संध्याकाळी सुरू केलं कारण की मी आज जॉबवरून आत्ता चालू आहे. का आलो आहे मी जॉबवरून लवकर एवढ्या, त्याच्यामागे पण एक रिझन आहे. ते काय रिझन आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळवतो मी. आता सध्या मी घरी आलो आहे. आता पहिलं मी हॅलो मम्मी. मी चाललो आहे माझ्या भावांसोबत फोक आख्यानला, जे होणार आहे दादर माटुंगा साईडला. आणि हे काइंड ऑफ असं हे शर्ट घातलं आहे. हा माझं ही आउटफिट दाखवतो. हे असं आहे बरं. हे शर्ट जर तुम्ही नीट असं बघितलं असं झूम करून तर याच्यात आहे ना फोक आख्यान, म्हणजे मी आता जिकडे जाणार आहे, फोक म्हणजे आपल्या रिलेटेड गोष्टी असतात, आपलं कल्चर, त्यात काइंड ऑफ हे असं शर्ट आहे. बाय डिझाईन केलं आहे माझ्या एका जवळच्या व्यक्तीने. हे डिझाईन केलं आहे माझ्यासाठी. ॲक्च्युली 2 वर्ष झाली या शर्टला, पण हे शर्ट अजूनही मला तेवढंच आवडतं. बघा, या शर्टमध्ये वाद्य आहेत, कॅमेरा आहे, नाटकाचा जो आपला फेस आहे तो आहे. म्हणजे टोटल मी तिला फक्त बोललेलो की माझ्या रिलेटेड गोष्ट मला या शर्ट पीसमध्ये हवी आहे. सो त्या मुलीने, माझ्या जवळच्या व्यक्तीने, ही डिझाईन तिच्या स्वतःच्या हाताने केलं. आणि हे शर्ट मी स्वतः, म्हणजे तिच्या डिझाईन थ्रू हे शर्ट मी असं बनवलं. तर मी आज विचार केला, आज फोक आख्यानला चाललोच आहे तर हेच घालतो ना भाई, रिलेट पण होते ना मित्रांनो. ठीक आहे, आता मला ऑलरेडी घाई झाली आहे, लेट झाला आहे. मी निघतो, मशीन लावलं त्याच्यामुळे थांबलो आहे. निघतो, माझा भाऊ तिकडे माझी वाट बघतोय ना, तर तो माझी का. चला भावांनो, निघालो आहे फोक आख्यानला. माझा भाऊ तिथे वाट बघतोय. सो पटकन त्याला भेटू. किधर चले भैया? लाल 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 लाल. किती 11 जण येणार. ठीक आहे, 11 जण. त्या भावाच्या कृपेमुळे आम्हाला 4 तिकीट मिळाले. फक्त 4 तिकीट, फक्त 4. बरं, त्यात स्ट्रगल वेगळं आहे. माझ्या भावाचं लग्न झालं. तुझं स्ट्रगल सांग. तिकीट म्हणजे आजच्या शोसाठी याचं स्ट्रगल सांग तुझं. बायकोसोबत कॉम्प्रोमाइज करून आलो. मोठ्याने बोलायला लागेल रस्त्यावर आहे ना. पण काय कॉम्प्रोमाइज केलं आहे मी. मला आता काय तिला कॉफीला घेऊन जायचं आहे, कॉफी डेट, बीच डेट, फिरायला घेऊन जायला लागणार आहे या गोष्टीसाठी. पण तरी पण आपण जाणार. आपलं काय नाही, आपली गर्लफ्रेंड आहे, आपली काय नाही. ती बिचारी साधी सरळ आहे, ती काय बोलत नाही. तिला बोललाय गप, ती गप्पा बसली. हा याच्या एक सगळ्या बघतायत की हा असा ह्या. आता चाललंय फोक आख्यानला. हा माणूस इकडेच, अख्खाच्या अख्खा माणूस आला. फोक आख्यानला चाललंय. जाऊन तिकडची मजा दाखवतो तुम्हाला. आम्ही लाले झालो. लाल. वारीला गेलेल्या वारकऱ्या हेच गाणे ऐकूया ना. छत्रपती संभाजी महाराज की दानावर अवदाना स्वराज्यात त्वरा
काल रात्री 2 वाजले आम्हाला फोक अख्ख्यांवरून घरी यायला. फोक अख्ख्यांबद्दल सांगायला गेलं तर त्यांची कन्सेप्ट इतकी कमाल आहे ना, कारण की मी स्वतः यूथ फेस्टिवलवाला आहे, यूथ फेस्टिवलचा मी प्रोडक्ट आहे, तर मी हे फोक ऑर्केस्ट्रा केलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे त्या गोष्टी कशा होतात, कशा काय केल्या जातात, आणि त्यासाठी जमवाजमन म्हणजे 2-2.5 वर्ष वाटतं या शोची पूर्ण कन्सेप्ट, लिखाण, रायटिंग वगैरे या 2 वर्षापासून या शोचं आहे ना काम चालू होतं. आणि कालचा शो होता तो 32वा शो होता. 2 वर्षाची मेहनत त्यांना त्या शोमध्ये दिसते भाई. प्रत्येकानं तेच बोलतो की जेवढे पण आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत ना, त्यांना मराठी अमराठी जेवढे पण आहेत त्यांनी एकदा तो जाऊन शो बघाच भाई. पोरांची जी मेहनत आहे आणि पोरं जी कलाकार आहेत ना, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रातले आपण बोलू शकतो, चिपळूण, नाशिक, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड इकडचे कलाकार आहेत. म्हणजे त्यांनी प्रॉपर असे पिक केलेले कलाकार आहेत आणि त्यांची कला यार कमाल. म्हणजे प्रत्येक थोडं मुवमेंट नंतर ना घूस बम्स आहे ना येणं हे भागच आहेत. आणि त्यासाठी कारणीभूत म्हणजे तो सूत्रधार भाई, जो सूत्रधार होते, सॉरी त्यांचं नाव मी आता विसरलोय, तेच त्या पूर्ण कन्सेप्टचे, त्या पूर्ण शोचे लेखक आहेत. आणि त्यांना माहिती आहे की कसा ऑडियन्सला पकडून ठेवा. 3 तासाचा शो होता. 8:45ला आम्ही 9:15ला शो सुरू झाला आणि 12:15ला आम्ही ऑडीच्या बाहेर होतो. 3 तास ऑडियन्सला खेळून ठेवलेलं, ते पण त्यांनी पूर्ण आपल्या म्हणजे माझ्या बोलण्यातून तुम्हाला फक्त असं वाटत असेल की वा वा, आणि या फुटेज बघून तुम्हाला वाटत असेल वा वा, पण ही गोष्ट ना बघण्यासारखी, ही बघून एक्सपिरियन्स केली ना की ती आणखीन अशी भरून येण्यासारखी आहे. तर म्हणून प्रत्येकानं एकच बोलतो की जा फोक अख्ख्यान आवर्जून बघा भाई. एक नंबर कन्सेप्ट आहे, एक नंबर शो आहे, एक नंबर लिखाण आहे. जाऊन नक्की बघा फोक अख्ख्यान. मस्त अशा वाम कुस्तीनंतर आता जिमला निघालो, कारण की काल जिमला तर गेलो नव्हतं, तर आज लेग मारायचे आहेत म्हणून जिमला निघावं लागलं म्हणजे जायचं होतं जिमला. तर जाऊन आता जिमला लेग मारतो बाय दणदणीत. काल जरा कचरा खाल्लाय खूप सारा, तर तो जरा बंद करतो आणि भेटतो तुम्हाला. देखिए बात वाला नंगा नाच, सीढ़ियों से जाने का चैलेंज मित्रों. छान वाटते. गुड आफ्टरनून मित्रांनो, दॅट्स अबाउट इट फॉर दिस ब्लॉग. हा ब्लॉग असं बघायला गेलं तर एक फक्त फोक अख्ख्यांसाठी होता आणि माझ्या रील्सचे थोडेसे BTS होते, जी रील अजून मी पोस्ट नाही केली आहे. मे बी नेक्स्ट वीकमध्ये पोस्ट करेन. नाही मजा आली. मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाचं बोलतो आहे, कोकणच्या ब्लॉगला आहे ना चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मला नव्हतं वाटलेला. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी 2 ब्लॉग टाकले त्याला मस्त व्ह्यूज होते. 100 व्ह्यूज इनफ आहेत माझ्यासाठी. मला खूप आवडतं. काही नाहीपेक्षा मला व्ह्यूज आहेत 100 व्ह्यूज. आय लव्ह दॅट. त्याच्यानंतर 2-4 ब्लॉग टाकले त्याला एवढे नव्हते, पण कोकणाच्या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. सो असंच सपोर्ट करत राहा, असेच ब्लॉग येत राहतील. कन्सिस्टन्सी इज महत्त्वाची आहे. हे व्ह्यूज काय वरखाली होत राहतात, पण कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जिवंत राहायचं. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.